2 दिवसापूर्वी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक सेमिनार झाला होता चीन आणि चीनपासून भारताला असलेली आव्हाने. यामध्ये चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मनोज पांडे सुद्धा बोलले होते आणि त्यानंतर अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली. चीन भारताच्या सीमेच्या घुसखोरी करायचा प्रयत्न करतो, त्याच्याविषयीची माहिती जनरल मनोज पांडे यांनी दिली आणि त्याचा आपण कसा मुकाबला करतो हे पण सांगितलं. या सेमिनारमध्ये अनेक महत्त्वाचे विषय कव्हर करण्यात आले, परंतु वेळेच्या अभावी सगळ्यांविषयी बोलणं हे शक्य नाही. परंतु एक जो महत्त्वाचा विषय जो कव्हर केलाच पाहिजे तो आहे चीनचे भारतीयांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न. चीन भारतामध्ये इन्फ्लुएन्स ऑपरेशन करतो आहे, भारतीय मीडियाचं मतपरिवर्तन करतो आहे, भारताच्या बॉलिवूडचं मतपरिवर्तन करतो आहे, भारतीयांचं करतो आहे, भारतातल्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो आहे. हे मतपरिवर्तन किंवा इन्फ्लुएन्स ऑपरेशन कशा करता केली जातात याचा मुख्य उद्देश असतो की भारतीयांचं मतपरिवर्तन करायचं. त्यांना असं वाटायला पाहिजे भारत नावाच्या देशाला फारसं भवितव्य नाही, याची प्रगती होणार नाही, की जे पूर्णपणे खोटं आहे. आपण आज नंबर 5 ची अर्थव्यवस्था आहोत. परंतु असं दाखवायचं की चीन जे करतो ते खूप चांगलं आहे, चीनचे लोक खूप चांगले आहेत, चीनची कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना खूप चांगली आहे, भारतीयांनी चीन काय म्हणतो ते ऐकावं आणि चीनचं नेतृत्व ॲक्सेप्ट करावं, जे म्हणेल ती सीमा भारतीयांनी ॲक्सेप्ट करावी वगैरे वगैरे. होतं असं की कुठलंही इन्फ्लुएन्स ऑपरेशन किंवा मतपरिवर्तन करायचं असतं तर देशामध्ये ज्या अनेक वेगवेगळ्या संस्था असतात त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीने मतपरिवर्तन करावं लागतं. उदाहरणार्थ भारतीयांचे राजकीय पक्ष त्यांचा आपला मतदारांवरती पुष्कळसा होल्ड असतो. मग भारतातली नोकरशाही, भारताचं सैन्य, भारताची मीडिया, मग ते प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो की सोशल मीडिया, भारतातले थिंक टँक्स, भारतातले इतर संस्था, अशा अनेकांवरती चीन मतपरिवर्तन करण्याकरता इन्फ्लुएन्स ऑपरेशन करत असतो. ही इन्फ्लुएन्स ऑपरेशन कशा पद्धतीने केली जातात, त्याचा भारतीयांवरती काय परिणाम होतो आणि भारतीयांनी या इन्फ्लुएन्स ऑपरेशनना बळी पडू नये म्हणून नेमकं काय करायला पाहिजे या विषयावरती आपण बोलूया. पहिले बघूया कुठली क्षेत्र आहेत ज्यामध्ये चीन घुसखोरी करायचा प्रयत्न करतो वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्यांचं मन जिंकायचा प्रयत्न करतो. पहिले घेऊया पॉलिटिकल वॉरफेअर किंवा भारताच्या राजकीय पक्षांमध्ये घुसखोरी किंवा भारताच्या निवडणुकांमध्ये घुसखोरी. चीनला भारतीयाच्या निवडणुकांमध्ये घुसखोरी करणं जमलेलं नाहीये, परंतु काही भारतीय राजकीय पक्षांना चीनने पैसे दिलेले आहेत, फंडिंग केलेलं आहे, ज्यामुळे ते पक्ष थोडे चीनच्या बाजूने बात करतात. आपल्याला आठवत असेल की आपले एक राजकीय पुढारी परदेशामध्ये इंग्लंडमध्ये गेले होते. त्यांनी तिथे भारतामध्ये कशी गडबड चालली आहे म्हणून भारताला खूपच भारताला खाली पाडलं, परंतु तिथे जाऊन मात्र त्यांनी चीनची स्तुती केली. म्हणजे आपल्या स्वतःच्या देशाला नावं ठेवायची, परंतु चीन जो आपला भारताचा नंबर 1 शत्रू आहे त्यांची तिथे जाऊन स्तुती करायची. तर अशा प्रकारे अनेक राजकीय पक्षांना पैसे दिले जातात आणि ते कसे दिले जातात, कोणाला दिले जातात याच्याविषयी आपल्याला माहिती असावी. मी उघडपणे कोणाची नावं घेण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण जर माझ्या यूट्यूबवरती गेला तर एक तिथे तुम्हाला मिट्रोखिल आर्काइव्स किंवा चीनी गुप्तहेर संस्था कशा काम करतात यावरती व्हिडिओ दिसेल. तो व्हिडिओ आपण जरूर बघा, म्हणजे गुप्तहेर संस्था कसं काम करतात याची आपल्याला माहिती मिळेल, कारण पुष्कळची माहिती आपण नाव घेऊनही देऊ शकत नाही. दुसरी जी संस्था असते ज्यामध्ये चीन घुसखोरी करायचा प्रयत्न करतो ती म्हणजे भारताची मीडिया. मीडिया म्हणजे काय? प्रिंट मीडिया, म्हणजे वर्तमानपत्र जी पब्लिश होतात. यामध्ये मराठीची वर्तमानपत्र आहेत, इंग्लिशची आहेत, हिंदीची आहेत आणि रिजनल लँग्वेजेसमध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये
चीनच्या बाजूने लेख लिहिले जातात, तिथे चीन किती चांगला आहे असं असं काही पत्रकार सांगण्याचा प्रयत्न करतात, काही वर्तमानपत्र सांगण्याचा प्रयत्न करतात. लक्षात असावं की कुठलंही वर्तमानपत्र किंवा कुठलंही चॅनल एकदम चीनच्या बाजूने बोलत नाही. ते अतिशय हुशारी करून थोडंसं चीनच्या बाजूने बोलतात. म्हणजे बाकीच्या वेळेला दाखवतात की आपण नॉर्मल काहीतरी बोलतो आहे, परंतु अग्रलेखाच्या लास्ट 3-4 ओळी या चीनच्या बाजूने असतात. म्हणजे काय की चीनशी व्यापार करायला पाहिजे, चीनशी आपण विनाकारण भांडू नये, आपण चीन जे म्हणतो ते करावं, आपण अमेरिकेच्या बाजूने जाऊ नये कारण त्यामुळे चीनला राग येईल वगैरे. असे काही टीव्ही चॅनल्स आहेत, काही वर्तमानपत्राचे लेख आहेत की जे चीनच्या बाजूने लिहिले असतात. ही वर्तमानपत्र स्वतःच्या देशाला नावं ठेवतात, परंतु चीनची मात्र नेहमी स्तुती केलेली असते. आणि काही वर्तमानपत्र किंवा काही वीकलीज किंवा काही फोर्टनाईटलीज किंवा काही मंथलीज किंवा काही मासिकं अशी आहेत की जी अनेक लेख हे चीनच्या बाजूने लिहितात. यामुळे काय होतं की जे लोक त्याला बघतायत त्यांचं मतपरिवर्तन होऊ शकतं की अरे बघा चीन चांगला देश आहे, विनाकारण आपण आपलं सैन्य तिथे ठेवलेलं आहे, एवढं तिथे सैन्य कशाला ठेवायला पाहिजे. मग सोशल मीडियावरती अनेक वेळा हॅशटॅग टाकले जातात की भारतीय सैन्याने शांतता ठेवावी, आम्हाला युद्ध नको, आम्हाला शांतता पाहिजे, आम्हाला रक्त सांडायचं नाहीये, आम्हाला म्हणजे कारणाशी दाखवली जातात की अतिशय फारच चांगलं ते संस्था असं काहीतरी करतायत. परंतु मुख्य उद्देश काय की भारतीय सैन्याला पाडायचं, भारतीय सैन्याच्या विरोधामध्ये लेख लिहायचे, भारतीय सैन्य कसं खराब काम करते ते सांगायचं. काही वृत्तपत्र लिहितात की आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ऍक्ट हा काढला पाहिजे कारण तो अतिशय इनह्युमन ऍक्ट आहे. अरे हा AFSPA हा काही भारतीय सैन्याने केलेला नाहीये, हा भारताच्या पार्लमेंटने केलेला आहे. त्यांना पाहिजे तेव्हा ते काढू शकतात, तर त्याच्याविषयी तुम्ही भारतीय सैन्याला का दोष देतात. तर एनिवे इन्फ्लुएन्स ऑपरेशन अशा प्रकारची वर्तमानपत्रामध्ये केली जातात. तर करायला काय पाहिजे, नेमके जे पत्रकार चीनच्या बाजूने बोलतात, जी वर्तमानपत्र चीनच्या बाजूने लेख लिहितात त्यांच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे आणि त्यांना मीडियातनं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे की जे ते म्हणतात ते किती चुकीचं आहे. तर मी थोडक्यात मीडियाविषयी सांगण्याचा प्रयत्न केला. तिसरी गोष्ट आपली एंटरटेनमेंट इंडस्ट्री किंवा आपली सिनेमा इंडस्ट्री किंवा आपली बॉलिवूड इंडस्ट्री. आपल्याला कल्पना असावी की जगातलं सर्वात मोठी जी चित्रपट निर्मिती करणारी संस्था आहे हॉलिवूड, त्याच्यावरती आता चीनचा कंट्रोल खूपच जास्त आहे. तशाच प्रकारे बॉलिवूडमध्ये सुद्धा चीन आत घुसखोरी करायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे नेमकं काय, जर कुठल्याही सिनेमामध्ये काही जर चीनच्या विरोधात असेल तर ते काढून टाकायचं आणि त्याला भारताच्या विरोधात करायचं. मी आपल्याला ज्या पुस्तकाच्या आधारे सगळे मी लिहितो आहे त्या पुस्तकाचं नाव आहे चायनीज इम्प्रिंट्स. हे पुस्तक या पुस्तकाचं एक्झॅक्ट नाव मी आपल्याला सांगतो, मॅपिंग द चायनीज फुटप्रिंट्स. मी रिपीट करतो, मॅपिंग द चायनीज फुटप्रिंट्स. हे पुस्तक आपल्याला इंटरनेटवरती मिळेल. हे इंग्लिशमध्ये पण आहे, हे हिंदीमध्ये पण आहे. याच्यामध्ये लेखकांनी आणि त्यांचे जे रिसर्चर्स आहेत त्यांनी खूप मोठा अभ्यास केलेला आहे काही वर्षाचा आणि चीनची घुसखोरीची वेगवेगळी उदाहरणं त्यांनी या पुस्तकात दिलेली आहे, मॅपिंग द चायनीज फुटप्रिंट्स. आणि अतिशय अभ्यासू पद्धतीने लिहिलेलं पुस्तक आहे जे सगळ्यांनी वाचायलाच पाहिजे आणि कशा प्रकारची ऑपरेशन केली जातात हे आपल्याला कळेल. मी फक्त एकच उदाहरण देतो. एका सिनेमामध्ये असा प्रसंग होता की चीनची जी ग्रेट वॉल ऑफ चायना आहे ती काही कारणामुळे त्याच्यावरती स्फोट होऊन ती उडवली जाणार होती. तर चीनने सांगितलं की तुम्ही आमची चीनी वॉल जी आहे ती उडवण्याचा सीन तिथे करू नका, त्याच्याऐवजी तुम्ही असा सीन करा की भारताचा जो ताजमहाल आहे त्याला दहशतवाद्यांनी उडवून टाकलं आणि त्याप्रमाणे अशा प्रकारची बदलीही केली गेली. आपल्याला आठवत असेल की मध्ये शाहरुख खान यांचा सिनेमा पठाण याच्या विरुद्ध भारतामध्ये एक चळवळ सुरू झाली होती की या सिनेमावरती बहिष्कार घाला वगैरे वगैरे. परंतु नंतर अशी बातमी आली
की या सिनेमाची सगळी रेकॉर्ड ब्रेक झाली, कारण शाहरुख खान आणि कबीर खान यांना चीनमध्ये चीननी बोलवलेलं होतं याविषयीची माहिती ही मीडियामध्ये अवेलेबल आहे. आणि मग असं दाखवण्यात आलं की हा सिनेमा चीनमध्ये खूप पॉप्युलर झाला, तिथे त्यांना खूप मोठा प्रॉफिट मिळाला वगैरे. तर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा भारतीयांच्या मनावरती खूप परिणाम होतो, म्हणून त्यांना चीन फितूर करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला आठवत असेल की 50 किंवा 60च्या दशकामध्ये एक ॲक्टर होते मनोज कुमार, जर मी नाव नीट घेतलं असेल तर त्यांनी अनेक सिनेमे भारतावरती तयार केले होते, किंवा सुनील दत्त होते, त्यांनी सिनेमे तयार केले होते ज्यामध्ये भारतीय सैन्याचं शौर्य, भारत कसं चांगलं काम करतं हे दाखवलं जायचं. आणि आपल्याला आठवत असेल की मनोज कुमार यांना भारत कुमार असं म्हटलं जायचं. अशी ती त्यावेळीची बॉलिवूडची ही परंपरा होती. परंतु आता काही जण भारताच्या विरोधात काम करतात आणि असं दाखवलं जातं की भारतामध्ये म्हणजे एकदम भारताच्या विरुद्ध बोलणं सोपं नसतं, पण दाखवायचं की भारत काश्मीरमध्ये अत्याचार करतो आहे, भारत ईशान्य भारतामध्ये अत्याचार करतो आहे, किंवा भारत नक्षलवाद्यांना मारून त्यांच्या विरुद्ध अत्याचार करतो आहे. म्हणजे ज्या गोष्टी भारतात सुरू असतात त्यांना वाईट दृष्टीने दाखवायचं. तर अशा प्रकारे आणि काही असे हॉलिवूडचे किंवा बॉलिवूडचे काही दिग्दर्शक असतात, त्यांना आपण म्हणजे भारत विरोधीच म्हणायला पाहिजे, की जे देशाच्या विरोधात काहीतरी असंतोष निर्माण करायचा, काहीतरी अराजकता निर्माण करायची, अशा प्रकारचे चित्रपट करून भारतीयांना शिव्या देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या पुढचं जे आहे त्याला मी सांगेन टेक्नॉलॉजिकल सेक्टर. टेक्नॉलॉजिकल सेक्टर म्हणजे आपल्याला कल्पना पाहिजे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये भारताचं स्थान हे खूप वरती आहे. आपले सॉफ्टवेअर, आपली ॲप्स, आपली विविध प्रकारची टेक्नॉलॉजी ही चांगली आहे. तिथे सुद्धा चीन घुसखोरी करायचा प्रयत्न करतं. आणि आपल्याला आठवत असेल की गलवान नंतर भारताने अनेक चीनी ॲप्स बॅन केली होती. भारत एवढंच नव्हे तर आपल्याला आठवत असेल की आपण ठरवलं होतं की चीनी वस्तूंवरती बहिष्कार घालायचा. परंतु आज आपण 2-2.5 वर्ष झाली आहेत गलवानची लढाई होऊन, परंतु चीनची जी घुसखोरी या भागात झाली होती ती कमी झालेली नाही, उलटी वाढतेच आहे. ॲप्स तर बॅन झाले, टिकटॉक तर बॅन झालं, ती चांगली गोष्ट झाली. परंतु आज सुद्धा सत्य हे आहे की 25 ते 30% भारतीयांकडे जे मोबाईल आहेत ते चीनी बनावटीचे आहेत. तर त्याच्यामध्ये बग असतो, त्या मोबाईल ज्या भारतीयाकडे मोबाईल असतो तर त्या भारतीयावरती चीनला लक्ष ठेवता येतं, त्याचा व्हिडिओ ऑन करता येतो, त्याचा ऑडिओ ऑन करता येतो, तो कोणाला SMS पाठवतो ते कळतं. म्हणजे त्याची पूर्ण कुंडली तो काय करतो आहे हे सगळं चीनला कळतं. अर्थात सामान्य माणसावरती लक्ष ठेवून काही फारसा फरक पडणार नाही, परंतु जी महत्त्वाची माणसं असतात, म्हणजे समजा भारतात आता एक 5-6 हजार किंवा 7 हजार अशी माणसं असतील की ज्यांना आपण महत्त्वाची म्हणू, देशाकरता महत्त्वाची. म्हणजे काय, काही राजकीय नेते, काही मंत्री, काही नोकरशहा, भारतीय सैन्यातले काही मोठे अधिकारी, काही मीडियातले मोठे लोक, संपादक वगैरे, असे अनेक जण असतात की त्यांना आपण महत्त्वाचं समजतो. तर त्यांच्यावरती लक्ष ठेवलं तर आपण भारतामध्ये उलटी कामं नक्कीच करू शकतो. तर म्हणून सगळ्या भारतीयांनी त्यांच्याकडे असलेले जे चीनी बनावटीचे फोन आहेत ते टाकून द्यावेत आणि भारतीय बनावटीचे फोन किंवा इतर फोन जरूर घ्यावेत. नाहीतर चीन हे तुम्ही तुमच्या खर्चाने तुमच्या पॉकेटमध्ये ठेवलेला एक गुप्तहेर आहे, याची माहिती आपल्याला लक्षात असावी. याच्याशिवाय अनेक विषय आहेत, परंतु आता वेळेच्या अभावी मी ते कव्हर करणार नाही. दुसऱ्या भागामध्ये आपण याच्याविषयी बोलू. यामध्ये आपण चीन भारतामध्ये कशी आर्थिक घुसखोरी चीनने केलेली आहे आणि त्याला कसं प्रत्युत्तर द्यायचं त्याच्याविषयी बोलू. चीन भारताशी बेकायदेशीर व्यापार कसा करतो, स्मगलिंग कसं करतो त्याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. आणि एक लक्षात ठेवावं की चीनचं ही जी इन्फ्लुएन्स ऑपरेशनची जी लढाई आहे, ज्यामध्ये चीन भारताच्या प्रोफेसर्सना जिंकण्याचा प्रयत्न करतो, भारताच्या विद्यार्थ्यांना जिंकण्याचा प्रयत्न करतो,
त्या लढाईमध्ये प्रत्येक भारतीय एक सैनिक आहे आणि आपण जर सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं नाही तर चीन ही लढाई जिंकू शकेल. म्हणून सगळ्यांनी चीनी इन्फ्लुएन्स ऑपरेशन कशी केली जातात याची माहिती घ्यावी आणि ही माहिती इतरांकडे पसरावी, ज्यामुळे चीनी इन्फ्लुएन्स ऑपरेशनना प्रत्युत्तर देण्यामध्ये आपण यशस्वी राहू. थांबतो इथे. जय हिंद.